जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ। 12 जानेवारी हा राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी जिजाऊ आईसाहेबांचा जन्मदिवस आणि म्हणून सर्वप्रथम जिजाऊ आईसाहेबांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन। या 12 जानेवारीच्या दिवशी एक महान माता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, मातीमध्ये जन्माला आली। तिने केवळ एक राजा घडविला नाही, एक छत्रपती घडविला नाही, केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर हिंदुस्थानामधील स्वराज्य, हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न जन्माला घेऊन आली आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं। जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 4 गोष्टी स्वराज्यासाठी शिकवल्या। पहिली गोष्ट शिक्षण, दुसरी गोष्ट संस्कार, तिसरी गोष्ट शिस्त आणि चौथी गोष्ट म्हणजे आरोग्य। या 4 गोष्टींच्या बळावरती जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींना घडविलं आणि केवळ घडविलं नाही, तर हे स्वराज्य उभं करून दाखवलं। आणि म्हणून राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ तलवारबाजीचं, केवळ शस्त्र चालवण्याचं शिक्षण दिलं नाही, तर संस्काराचं शिक्षण दिलं। कारण राजमाता जिजाऊ नेहमी म्हणायच्या, कारण ज्ञान, संस्कार, इतिहास, संस्कृती, स्वराज्याची दूरदृष्टी असेल तर शिवबा आपलं स्वराज्य उभं राहू शकतं। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संस्कार आणि शिक्षण हे केवळ पुस्तकातून मार्क्स मिळवण्यासाठी नसतात, तर उत्तम प्रकारचं नेतृत्व घडविण्यासाठी असतात। एक घडलेलं नेतृत्व हजारो लोकांना सक्षम करू शकतं। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजाऊंनी छत्रपती शिवाजींना घडविणे। पुढचा सर्वात महत्वाचा पाठ, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिस्त शिकवली। छत्रपती शिवाजी महाराजांना शिस्तीशिवाय स्वराज्य, शिस्तीशिवाय तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व उभं करता येत नाही, साम्राज्य निर्माण करता येत नाही, आणि जरी निर्माण झालं तरी ते टिकविता येत नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयात, बालपणात जिजाऊंनी शिकवलं। कारण विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाबरोबरच तुमच्यात शिस्त असणं फार महत्वाचं आहे। जिजाऊंनी शिवबांना संस्कार दिले, जिजाऊंनी शिवबांना स्वाभिमान, सत्य, स्त्री ची असणारी आदराची भावना आणि राष्ट्रभक्ती शिकवली, आणि म्हणूनच हे स्वराज्य टिकलं। आजही छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य म्हटलं की आपल्या अंगावरती क्षार येतात, कारण त्याच्यामध्ये संस्काराचा बाणा होता। आणि सर्वात महत्वाचा पाठ, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शरीर कसं निरोगी ठेवायचं, आरोग्य किती महत्वाचं असतं हे लहानपणापासून शिकवलं। कारण बलवान शरीरात बलवान विचार जन्म घेतात, केवळ ते बलवान विचार जन्म घेत नाही, तर बलवान विचार विकसित होतात आणि कृती करून बलवान साम्राज्यासाठी वापरता येतात। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या बालवयात तुमचं शरीर हे मन हे बलवान असलं पाहिजे। कारण शरीर आणि मन बलवान असल्याशिवाय तुम्ही बलवान आणि दिसणारं आणि टिकणारं काम करू शकत नाही। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ ह्या फक्त इतिहास नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक पालकासाठी, प्रत्येक शिक्षकासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी एक प्रेरणा आहे। या प्रेरणादायी मातेस आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन।